बाहेर छान पाऊस पडतो आणि असा पावसामध्ये चहा तर झालाच पाहिजे. तर आता स्वतःसाठी मी तर चहा बनवायला घेतला आहे. चहा बनवताना लक्षात आलं की साखर संपलेली आहे. त्यासाठी मी लगेच साखर भरण्यासाठी घेतली. हा छोटा डब्बा आहे ना, तो मी आधीच साखरेने भरून घेतला. तर चहा पिताना लक्षात आलं की उद्या परीक्षा स्कूलमध्ये प्रोजेक्टसुद्धा द्यायचा आहे. 15 ऑगस्टमुळे शाळेमध्ये प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. तर काय प्रोजेक्ट बनवायचं हे तर काही ठरवलं नव्हतं. म्हटलं चला तर वेळेवर जसं होईल तसं बनवूया आपण काहीतरी. तर हे काम काही मला एकटीला नव्हतं करायचं. अक्षु आणि मी आम्ही दोघं मिळून तिचा प्रोजेक्ट बनवणार होतो. तर दुसऱ्या दिवशी मी ब्लॉगला कंटिन्यू केलं आहे. त्यानंतर इथं मी सकाळी आज माझी खूप घाई झाली होती. डेली मला मम्मी असतात मदत करायला. तर मम्मी त्यांचा नाश्ता आणि टिफिन त्याच बनवतात. तर मला एवढं टेन्शन नसतं टिफिनचं. तर आज मम्मीला लवकर जायचं होतं आणि आमच्यासाठी आणि परीच्या टिफिनसाठी मलाच नाश्ता बनवायचा आहे. तर रोज काय भाजी चपातीच टिफिनला द्यावी म्हणून म्हटलं चला आज आलू पराठा बनवूया. तिच्यासाठी टिफिनला होतो आणि आमच्या नाश्त्यासाठी सुद्धा आलू पराठा होऊन जाईल. तर पहिला आधी रेडी करून घेतलं. लगेच दूध गरम केलं. बॉर्नव्हिटा टाकून तिला दूध पिण्यासाठी दिलं. ती दूध पिते तोपर्यंत म्हटलं चला लगेच इकडे आपण पराठा बनवून घेऊया. तर तिच्या एकटीसाठीच फक्त मी थोडंसं वेगळं बनवून घेतला, कारण की ती थोडंसं कमी तिखट बनवायचा होता. कारण मिरची टाकली की लहान मुलं मिरच्या खात नाहीत. त्यासाठी मी थोडंसं लाल तिखट टाकून तिच्यासाठी एक पराठा बनवून घेतला. तर मी बाकीचं रेडी करून घेते तोपर्यंत अक्षुने तोपर्यंत इथे ते प्रोजेक्टसुद्धा बनवून घेतला. तर तिच्या एकटीसाठी मी इथे पराठा बनवून घेतला. छान ते असं टिफिन तिचा पॅक केला. तिच्यासाठी आज एक लाडूसुद्धा दिला होता आणि आमचा हा प्रोजेक्टसुद्धा रेडी आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. तर भेटूया आता उद्या अजून एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.